मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, उत्तम प्रोत्साहन देऊन नियोजनबद्ध प्रत्येक कामाची आखणी करून योग्य पद्धतीनं सातत्यानं सराव जर सुरू ठेवला तर खेळाडू हा आपली कामगिरी चमकदार करतोच करतो. त्यासाठीच सतत झटणारे असे आपले ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे सर. मागील 4 भागांपासून आपण त्यांच्याकडून असंख्य अनुभव ऐकले. प्रत्येक खेळाडू मध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेमकं कोणतं कसब वापरलं जातं या आणि अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आपण ऐकलेली आहे. आजही आपण क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग ऐकणार आहोत. तुमच्याकडे आता जे खेळाच्या प्रशिक्षणासाठी येतात मुलं, ती संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात. 300 किंवा 500 जी मुलांची संख्या आहे, मुलं मुली सगळे मिळून, याच्यामध्ये अशी बाहेरच्या राज्यातून म्हणजे जी चाकरमान्यात नाही म्हणजे युपी बिहारी अशी पण मुलं आहेत की ती आता बाहेर प्रॅक्टिकल असतात. त्यांचा जो कामाचा व्याप असतो तो काम संपलं की ते निघाले असं असतं. मग तेवढ्या वेळामध्येच ते विद्यार्थी तुमच्याकडे नाही मॅडम, ते स्थायिकच होतात. अच्छा, कारण असं आमचं वातावरण असं की नाही एमआरसीतलं हे तिथे स्थायिकच होतात. ऍक्च्युअली काही लोकांनी प्लॉट घेऊन घर पण बांधले. बरोबर, म्हणजे ते बाहेरचे आहेत असं वाटत. सगळंच त्यांना इथे मिळत असताना तिकडे पैसा इकडे त्यांना भारी वाटतं. काम पण मिळतं, पैसाही मुलांना चांगलं होतं. बरोबर आहे. नुसतं शिक्षणापेक्षा आमच्याकडे काय तर आहे का नाही हे बघतात मुलं. अगदी बरोबर. काय तर घडतायत पोर हे म्हणतात. इथे येतात ना मुलं, तिथे मला शाळेत ऑटोमॅटिक शिकतात सगळं. आपल्यापेक्षा चांगलं बोलतात त्यांनी आणि असं वाटणार पण नाही की हे बिहारी आहेत किंवा युपी वाले आहेत. आणि भरपूर याला इच्छुक असतात. पण मला असं वेळ नसते की आता मुलं मुली भरपूर मुली तर बाहेरनं नागपूर बारामतीहून आल्या त्यामध्ये राहायला भरतीच्या पिरियड मध्ये. पण तेवढा मी अजून अकॅडमी अशी उभी केली नाही की राहायला खोल्या म्हणा, इन्चार्ज म्हणा, एवढा वेळ नाही मला की मी सगळं मॅनेज करावं. येतात आता बाहेरनं आल्यात माझ्यापाशी, मग ती खोली कुठं तर बघायची 1-2 हजार रुपये भाड्या, मेस बिस लावायची. पण त्यांच्यावर लक्ष ठेवणार कोण. कसं असते, आज बाहेरची मुलं आलीत किंवा मुली आल्यात आपल्याला माहिती नसतात ना कोण काय करतात, किंवा काही जण खोडून आलेले असतात, म्हणजे काहीतरी आगाऊपणा करून बाहेरनं आलेले अशी पण असतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवायला माणूस कोण आहे असं आहे ना. त्यामुळे शक्यतो मी थांबवतो की नाही मॅडम व्यवस्था नाही राहायची. जी जवळपासची आहेत ना आपल्या जिल्ह्याच्या तेवढी राहिलेली आहेत. पण बाहेरच्या ठेवायचं म्हणजे त्याला एक माणूस एक एक्स्ट्रा लागतो. आज बाहेर अकॅडमीला 12-12 हजार रुपये फी आहे महिन्याला. तसं जरी ठरवलं तर आपण भरपूर पैसा महिन्याला कमवू शकतोय. पण आपल्याला ते करायचं नाही. कारण पैशासाठी ती मुलं आपण इथं आणू, पण माझ्या लोकल पोरांचं काय, त्यांच्याकडे पैसे घेतले म्हणलं त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. माझं ध्येय काय आहे, माझी इथली पोरं चांगली झाली पाहिजे, माझ्या गावातली माझ्या आसपासच्या पोरांचं चांगलं झालं पाहिजे. माझी जी लहान मुलं आहेत ऍथलेटिक्सला आज 5-6 वर्षाचे आहेत, 8 वर्ष आहेत, त्यांचं काय तर चांगलं झालं पाहिजे. खेळाडू हा हर प्रकारचा तुमच्याकडे येत असेल ना. मग काहींना उंच जागेची भीती असते, काहींना असं नुसतं वरती बघितलं तरी असं फिरायला लागतं. मग अशीच मुलं जर समजा उंच उडीमध्ये किंवा लांब उडीमध्ये दाखवणारी असतील तर तशी ती मुलं राहतात शेवटपर्यंत. नाही, त्यांना इव्हेंट दुसरा द्यायचं. त्यामध्ये भरपूर गेम आहे आणि ऍथलेट्स मध्ये तुला मेडल नाहीच भेटलं तर शेवट आर्मी पोलीस भरती आहेच. हा गेम असा आहे की या गेम मधली मुलं पुढे गेलं पोलीस भरती आर्मी करा कुठल्याही क्षेत्रामध्ये मुलं चमकतात. हे आहे, बरोबरच आहे. पण ह्यांची भीती जर मनातली मोडायची असेल, तुम्हाला उंच जागेची मला भीती वाटते असा एखादा खेळाडू म्हटला, पण तुम्हाला तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल दिसतंय की हा उंच उडीमध्येच करिअर करणार आहे, पण मग ह्याची भीती कशी घालवायची, तर तुम्ही त्याच्यासाठी काय असं वेगळं राबवता किंवा तुम्हाला काही असे अनुभव आले? त्याला स्वतः उभं राहायचं तिथं उडी मारताना आणि त्याला हाताने उचलून टाकायचं, प्रॅक्टिस करायचं. आणि स्वतः उभं राहिलं ना ही भीती कमी होते. म्हणजे आपण वरनं पडेल आणि आपल्याला लागल, पण तिथं माणूस कोणतर उभा आहे. आज बांबू उडी गेम आहे, त्याला पण तसंच बुजले. तो बांबू जर त्या टेकअप बोर्डला न्यायला लागला तर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथं थांबायला लागतं. हा इव्हेंट म्हणजे घातक गेम आहे, ते थांबायला लागते. कारण 3 मीटर 4 मीटर वरनं उडी पडत असतात. मग मॅट आमचं 2x3 आहे, जरा बाजूला पडलाय की ते खाली जमिनीवर पडतोय. त्यामुळे त्या प्रोटेक्शनला साईडनं पोरं उभा करून आपण तिथं उभा राहून प्रत्येक मुवमेंटवर लक्ष ठेवावं लागते की ती वरनं कुठं पडणार आहे, काय पडणार आहे, ते तेवढं थांबावं लागते त्या गोष्टी. पण हे आता तुम्ही शिकवत असताना हे करत असाल ना, बाजूनी थांबणं वगैरे. पण ही मुलं जेव्हा असं नॅशनल लेवल पर्यंत जात असतील खेळायला, तेव्हा तर असं थांबता नाही. तिथं खूप मोठं मॅट असते. अच्छा, खूप मोठं मॅट असते तिथं. म्हणजे पूर्ण एरियाच ते गादीने भरलेला असतो. आणि तिथं जे प्रशिक्षक असतात म्हणजे पंच वगैरे असतात ना,
ते असतात तिथे, ते सगळं बघत असतात म्हणजे मुलांना. म्हणजे तशी भीती कोणतीच आपण राहत जमिनीवर प्रॅक्टिस करतो, तिथं मॅट असते, सिंथेटिक मॅट असते. आपण जेवढं प्रॅक्टिस करतोय ना इथं, तेवढं तिथं हलकं वाटत असते. त्या रबरी ग्राउंडवर पळायला म्हणा, इथं आपलं कसं जमिनीत स्पाईक घुसते, त्याला जास्त ताकद लावावी लागते. पण तिथं तसं नाही, ते उचलून फेकत असते. ते मला ऑटोमॅटिकच पळायला त्याला पूर्ण मॅट असं पूर्ण घेरलेलं असतंय. ते कुठं जर पडले तर त्या मॅटवर पडत असते. अच्छा, म्हणजे भीती कुठल्या बाजूने राहत नाही. अच्छा, पण तुम्ही आता मगाशी बोलता बोलता म्हणाल की बांबू उडीसाठी तो बांबू व्यवस्थित तिथे लागला पाहिजे, किंवा उंच उडीसाठी किती वरून आपल्याला बारच्या पलीकडनं उडी मारायची आहे. ह्याच्यात तुम्ही काही टॅक्टिक्स म्हणजे ज्याला बारकावे आपण म्हणतो त्या खेळातले असे काही सांगत असता? मॅडम मुळात ह्या गेमची मला कुठलीच नॉलेज नव्हतं. म्हणजे मी असंच चालू करायचं म्हणून केलं. म्हणजे मॅट होतं, उंच उडी करत होती, ते काटे दिले, उडी मारून बघ म्हणलो जमते का त्याला, आणि ती पोरं मारली. नंतर मी युट्यूबवर जे व्हिडिओ असतात म्हणजे विदेशातले असतात, जे मुलांना कोचिंग करत असतात, ते करून त्याच्यावर अभ्यास करतोय मॅडम मी. मी स्वतः जास्त टेक्निकल इव्हेंटलाच मला मेडल आहेत पोरांना, पण मी ते टेक्निक त्या युट्यूबवर बघून शकतोय की असं प्रॅक्टिस करायचं. मग त्यांना तसं गायडन्स करून त्या पद्धतीने करतो. म्हणजे तुमचे कोच आहेत ते सगळे युट्यूबर आहेत? युट्यूबर आहे. म्हणजे यश मिळालं त्यात मला. मॅडम मी 6-7 मेडल आहेत मला बांबू उडीला. जिल्ह्यात नाहीत कोणाला एवढी मेडल, एवढे मेडल मिळालेत मी. म्हणजे आश्चर्यचकित करतात बाकी लोक पण की याला कुठलंच नॉलेज नसताना हे एवढे मेडल कसे मिळू शकते. बरोबर आहे, कारण तुम्ही असं प्रॅक्टिकली तुम्हाला एनएस कोच असतात, या ऍथलेटिक साठी खास एनएस कोच असतात, खास एनएस करतात. पण मी मेडल मिळवून देऊ शकते माझ्या ताकदीवर. म्हणजे आता असं घडलेलं आहे की वरची संस्था विचारतात की तुम्ही काय मेडल देऊ शकत नाही, हा व्यक्ती मेडल मिळवून देऊ शकतोय. ह्याला कसलंही ज्ञान नसतं, ते मॅडम रक्तातच राहावं लागतं. आणि तशी भावना त्या खेळाडून नुसतं एक कुठं तर शिक्षक म्हणून कुठं तर शाळेत नोकरी करून 50-60 हजार रुपये पगार घेऊन पगारापुरतं ज्ञान न करता मुलांना ते आपण स्वतः 1 रुपयाची देणं नाही मुलांशी. मॅडम मी स्पर्धेला जर मुलांना संग गेलो तर माझ्या स्वतःच्या पगारच्या पैशाने जाते. कुठलाही मुलगा जे कुठं 10,000 रुपये जर त्यानं बक्षीस मिळवला स्पर्धेला कुठं, तर 1 रुपयाचं आपण त्यात त्यांच्या लालसी नसते. बरोबर, जे काय असेल ते माझ्या स्वतःच्या पदराचं असते. कुठलाही फी न घेता, कुठलंही न करता, फक्त मनासाठी राबते. पहिलेच प्रशिक्षक असे तुम्ही असाल की कोणत्याही पैशाची अपेक्षा न ठेवता मुलांना अखंड घडवण्याचं काम करतात. ठिकाणी कसं करतात, निम्म बक्षीस घेत असतात. आम्ही कधीच अजूनपर्यंत इतिहासात कधीच पोरांकडनं त्यांना खायला प्यायला पण आमच्याच पदराच्या पैसे. कारण मॅडम तशी परिस्थितीच आहे सध्या. मुलांची परिस्थिती अशी आहे की आम्ही एक तर त्यांच्या डब्यात जेवीन त्यांच्यात भांडलेले असतात की माझ्या डब्यात तुम्ही जेवा. म्हणजे असं माझ्यासाठी खास चपाती वगैरे आणून ठेवलेले असतात. पोरं खायला प्यायला आपण त्यांच्या संग बसून खातो. खेळाच्या वेळेला एक प्रशिक्षक म्हणून, पण इतर वेळेला तुम्ही त्यांचे पालक म्हणून राहत असता. मी त्यांना सांगतो घरात आई वडील तुमचे ते, पण इथं तुमचा बाप मी आहे. इथं तुम्ही जे काय करशील मी तुम्हाला म्हणणार, बोलणार. तुम्हाला जमत असेल तर करा, नाहीतर तुम्ही जावा. बरोबर, तुम्हाला काय अडचण असली की मला सांगायचं. उद्या रस्त्याने जाताना जर कोण काय बोललोय, कोण छेडखानी केली, काय केली, मला सांगायचं. घरात सांगायचं नाही. घरात सांगितलं की घरात भीती, घरातल्या लोकांची मानसिकता बदलल. कारण पालकांचं कसं असते, भीती वाटते, मुलगी एकटी जाते. कारण पाठच यायला लागते, अंधार द्यायला लागते. तुम्हाला काय पण असू दे. आज पॉलिटिशियन वगैरे सगळे आपल्या ओळखीचे आहेत, म्हणजे अधिकारी म्हणा, आपल्याला मदत करायचं काय. कधी असं वेळ प्रसंग कधी आला नाही की ग्राउंडची पोरगी आणि कोणतं घर छेड, असं कधी उद्भवलं नाही. कारण आमचे टी शर्ट असते, आमचा लोगो असते, ते टी शर्ट बघितले की कुणी काही करत. म्हणजे एक सेफ आहेत सगळेच जण, विद्यार्थी असोत किंवा विद्यार्थिनी असोत. इतकी वर्ष झाली आपण खेळाडू घडवतोय, पण असा एखादा खेळाडू किंवा अशी एखादी खेळाडू असते की खेळाच्या बाबतीतला त्यांच्या संदर्भातला अनुभव असो, किंवा आपण स्वतः खेळाडू म्हणून खेळत असतानाचा अनुभव असो, असं काही असेल तर सांगा ना एखादा प्रसंग. असं एक होती माझी काजल पाटील म्हणून एक विद्यार्थिनी होती. स्टेजवर फक्त ठराविक माणसं घेतली होती ना बक्षीस देताना, पण ती रडत होती स्टेजवर. का रडत होती कोणालाच कळत नव्हतं. आम्ही लांब बसलो होतो पब्लिक मध्ये. तिला विचारलं लोकांनी काय झाले तुला, म्हणजे का रडालीस तू. म्हणली मी आज इथपर्यंत आहे ते माझ्या सरांमुळे आहे. जोपर्यंत सरांना वरती बोलवत नाही तुम्ही स्टेजवर, तोपर्यंत मी ते बक्षीस घेणार नाही. तेव्हा मला तिथनं सगळ्यांनी बोलून घेतलं आणि मग त्याबरोबर आम्हाला सायकल दिली. त्यावेळेला सगळ्यांना लक्षात आलं असेल की हे म्हणजे कोण आहेत. ती मुलगी वन खात्यात आहे सर्व्हिसला. तिची उंची बसत नव्हती, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही भरपूर कष्ट केलं. म्हणजे तिला ती जाण राहिली. आज पण लग्न झालं तिचा पण नवरा फॉरेस्ट खात्यातच आहे. म्हणजे चांगला आहे, पण कधी विसरत नाही. गुरुपौर्णिमा असू दे, काय असू दे. जी माझी ऍथलेटिकची मुलं होती, मला सांगायला म्हणजे हे वाटलं की माझी गाडी तिनेच मोडली, तिने चालत माझ्या गाडी शिकली.
म्हणजे माझी जुनी गाडी होती, कुठे फिरायला माझीच गाडी. पण ती म्हणत होती, एक ग्रुप होता 5-6 मुलांचा, आम्ही नोकरी लागली की तुम्हाला पहिला गाडी घेऊन देणार, आणि ती गाडी घेऊन दिली तिने. आता तुमचे असे बरेच खेळाडू आहेत की जे आरोग्य सेवक म्हणून आहेत, तलाठी म्हणून आहेत, काही शूटिंग बॉल मधून पोलीस भरती झालेले आहेत, किंवा कोणी वनरक्षक आहेत, आर्मी मध्ये पण काही विद्यार्थी गेलेले आहेत. तर हे सगळे विद्यार्थी घडवत असताना तुम्हाला काही वेगळं त्यांच्यासाठी करावं लागलं? सगळ्या खेळाचा राजा ऍथलेटिक्स आहे. ही पोलीस भरती, आर्मी हे एकच, याला प्रॅक्टिस काहीच वेगळं करायला लागत नाही. माणूस एकटा उभारून सगळं प्रॅक्टिस घेऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्याला फक्त टायमिंग वर ऍथलेटिक्स पेक्षा त्यांना जरा थोडं कमी, कारण ती पोलीस भरती करणारे म्हणजे माझ्या ग्राउंडची जर सोडली की बाहेरची मुलं मुली असतात ना, काही मुली असतात त्या 10वी नंतर, 11वी 12वी नंतर त्यांना कसं पळायचं हे पण माहित नसते, की अशा मुली प्रॅक्टिसला येत असतात. त्यांना ही लहान मुलं लहानाची मोठी होऊन प्रॅक्टिस करत असतात. मुली म्हणा त्यांच्या वयाला असतात, त्यांच्यावर पळून चालत नाही ना त्यांना. मग त्यांना ते डिगू थोडं त्यांना तो ग्रुप वेगळा तयार करावा लागतो, की नवीन आलेले असतात त्यामध्ये चांगली तयारीची पोरांचा वेगळा ग्रुप करावा लागतोय. असे 3-4 ग्रुप करावे लागतात, की त्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे हळूहळू पुढे आणि त्या ग्रुपमध्ये आणायचं, असं असतं. त्याला साधारण काळ किती जावा लागतो? म्हणजे ज्याला खेळातलं काहीच माहित नाही त्याला तयार व्हायला 6 महिने लागतात. अच्छा. त्या पोरांपाशी असतं. पण त्यांना ते रोज पण मग त्यांचा सराव जास्त वेळ घेत असाल तुम्ही? नाही, सराव जास्त घेऊन चालतच नाही, कारण 1-2 दिवस केलं की इंजुरी चालू करतात ना. म्हणजे सीन पेन असेल म्हणा, मसल इंजुरी आहे ना, कारण त्यांनी कधी केलेलंच नसते. अशा मुली असतात की अशी मुलं असतात, हे मुलींना कधी खेळायचं पण माहित नसते शाळेमध्ये. अशा पण मुली भरती झाल्यात की ज्याला पळ पण माहित नसते पळणाऱ्या. अशा मुली आज 50-60 हजार रुपये पगार घेतात. तुम्हाला अनुभव खूप चांगले आले, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त पगार, डबल पगार घेतात आज मुली. त्या खेळामुळे त्या पुढे गेलेल्या आहेत त्याच्यातून. आता एक मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणाल की इंजुरी वगैरे होण्याची शक्यता असते, किंवा आता हे जी मुलं तुम्ही घडवत असता हे फक्त खेळ घेणं किंवा त्यांचा व्यायाम घेणं इथपर्यंतच मर्यादा नाहीये, तर त्यांच्या आहारावरती लक्ष तुम्ही कसं देता, किंवा काय त्यांना तुम्ही नेमकं असं नाही की सांगता? केळी म्हणा किंवा भिजवलेले हरभरे, मोड आलेले धान्य, घरचंच कडधान्य असते ते असंच, किंवा आठवड्यात 1-2 नॉनव्हेज म्हणा खाणं, हे प्रोटीनद्वारे त्यांना ते जातं. स्टॅमिनासाठी सरबत म्हणा, पळून आल्यानंतर घरातल्या घरात करून पिण्यासाठी असते. बाकी काय घरगुतीच सगळे आपले पदार्थ, फक्त जे आहार किंवा चौरस आहार असतात. बाजारात भरपूर सप्लिमेंट असतात, इंजेक्शन असतात. आज भरपूर प्रमाण वाढले की पिस्ताचं इंजेक्शन घेतात ते, आणि खरोखर शासनानं तेव्हा बंदी घातली पाहिजे. आता सध्या नॅशनलला चेक करतात खेळाडू. वयाचा एक प्रॉब्लेम आहे मॅडम, की मुलं वय कमी करून खेळात उतरतात, म्हणून मी ते लॉंग इव्हेंटचं बंद केलं. त्यासाठी 16 वर्षाचा मुलगा 12 वर्षाचं वय कमी करून जन्म दाखल्यावर आज खेळतात मुलं ती. आणि पण हे असं कोणी त्याला ऑब्जेक्शन वगैरे तेच बोलतो ना मॅडम, की ह्याच्यावर ते आता चालू आहे प्रोसेस. आता नॅशनलला पूर्ण बाहेर काढलेत बघा, पण ते नॅशनल लेवलला होते की इंजेक्शन ते चेक करतात, म्हणजे डोपिंगचं चेक करतात. पण हे मला असं वाटतं की विभागापासून चालू झालं. म्हणजे काय माहिती का, एखादा चांगला खेळाडू ते मागे राहतो. अगदी बरोबर आहे. कारण स्पर्धेची पातळी कशी असते मॅडम, तालुका असतो, तालुक्यातनं पहिला नंबरचा पोरगा जिल्ह्याला केला. म्हणजे आता 10 तालुक्यात आपले 10 तालुक्यातले 10 पोरं जिल्ह्याला येतात, पण जिल्ह्यातनं 2 पोरं विभागाला जातात. बरोबर. हे फर्स्ट सेकंड. आणि विभागातनं एक मुलगा किंवा मुलगी स्टेटला जातात, आणि तिथनं परत मग पहिली 2 नॅशनलला जातात. मग हे करताना तिथंच कुठंतरी पायदान घातलं पाहिजे की त्याला परत मुलं बाहेर काढलो आम्ही. तसं आम्हाला जन्मतारखेवरनं कळल्यावर ह्या वयाचा मुलगा 12वीला कसा असू शकते किंवा 10वीला असू शकते आम्हाला आढळल्यावर आम्ही, म्हणजे त्याच्या मागे एक चांगला तरुण मुलगा होता, त्या मुलगाचं चांगलं झालं की त्या मुलगाला चान्स मिळाला. त्यात आम्ही ऑप्शन घेतलं, त्यांच्या कोचने ऑटोमॅटिक त्याला बाहेर काढलं. म्हणजे असं व्हायला पाहिजे मॅडम. म्हणजे दाढीपेक्षा फुटलेली मुलं 14च्या गटात खेळतात. हा म्हणजे खेळाडूला आणलं आपल्याला ही दुःखाची गोष्ट आहे की ऑब्जेक्शन कोण घेत नाही की हा मुलगा मोठा आहे. मी जिथे स्पर्धेला जातो ना, मला आढळलं ना, मी तिथे ऑप्शन घेतो लगेच. कारण का आम्ही म्हणा की आणि खेळाडू कोण असेल, आम्ही कष्ट बोल असते मुलांचं ना, ते अशा खेळाडूंच्या मुळे मागे पडतात. ऍथलेट्स मध्ये का मागाय माहितीये का, आता एकदा एका जिल्हा एक स्पर्धा खेळायला वर्षभर प्रॅक्टिस करायला लागते मॅडम. फेडरेशन किंवा स्कूल हे वर्षातून एकदाच असते, एकदाच प्रॅक्टिस करायला वर्षभर राहावं लागतं पोरग्याला. आणि ज्या टायमात तो स्पर्धा जिल्ह्यात खेळत असते कोण किती वयाचा आहे, पण जो मुलगा विभागाला गेला आणि तिथे जर ओव्हरेज जर मुलं भेटली त्याला, डोपिंग करणारी मुलं, ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स डाऊन होते मुलांचा, आणि ती मुलं मागे येतात. आणि पुढच्या वर्षामध्ये तयारी करायचं म्हणलं तर त्यांना
किती काय त्रास होईल, म्हणजे इंजुरी येईल, काय येईल, त्याच्या आयुष्यात काय तर होईल हे कोणीही सांगू शकत नाही ना. पुढचं वर्ष कोण सांगू शकते पुढच्या वर्षी आपण तयार अशी घटना आहे ना. बरोबर. तुम्हाला असे काही अनुभव आलेत तुमच्या विद्यार्थ्यांचे? भरपूर अनुभव आलेत मॅडम. म्हणून आम्ही रनिंगची इव्हेंट बंद केला, टेक्निकल इव्हेंट वर जास्त भर दिला आम्ही. अच्छा, टेक्निकल इव्हेंट मध्ये तुम्ही म्हणजे आम्ही सुरुवातीला स्पर्धा खेळलो ना मॅडम, आमची मुलं एवढी लहान असायची आणि ती पोरं उंच 12 वर्ष काढतात, 10 वर्ष काढतात. आम्ही म्हणलं असं काही पालक लोक ह्यांना खायला देतात की पोरं एवढी दाढी मिशा पडतात, त्यांना असं काय खाया करत असतील, ते वय कमी लावून वय कमी करून असं करत असतील. म्हणजे आपल्या मुलांच्यावरती खऱ्या अर्थानं अन्याय होतोय असं त्यावेळेला वाटतं आपल्याला. भरपूर होते पण कोण हे करत नाही, कोण ऑप्शन घेत नाही काय. पण चालू आहे त्याच्यावर शासनाचा प्रयत्न चालू आहे, होईल ते हळूहळू सक्सेस होईल. दिवस चांगले येतील म्हणजे कष्ट करणाऱ्या पोरांना. आणि ऍथलेटिक्स मध्ये असंच नाही, सगळ्या खेळामध्ये सगळीकडे तुम्ही सगळ्या खेळामध्ये जर बघितलं ना हा विषय आहेच. पण एक प्रशिक्षक म्हणून ज्यावेळेला तुम्ही काही गोष्टींवरती असं ऑब्जेक्शन घेत असता तेव्हा खेळ संपल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल अशी काही विचारणा केली जाते का? आम्हाला म्हणते त्याचा पुरावा आणून द्या. ऍक्च्युली गेल्या वर्षी स्पर्धेत असाच विषय झाला होता. दुसरा नंबर माझ्या मुलग्याला बसला होता, फर्स्ट नंबरचा मुलगा होता ना त्याच्यावर आम्हाला ऑब्जेक्शन आलं, म्हणजे वाटलं आणि ते खरोखर त्यात ते घावलं. आणि तो मुलगा जर उडला तर मागच्या 3ऱ्या नंबरचा मुलगा वर येणार होता आणि तो पोरगा ऑलरेडी माझ्या मुलग्याला फाईडला होता. त्या दिवशी दिवस त्या मुलगाचा चांगला असल्यामुळे त्याचा नंबर बसला. माझा त्या मुलग्याचा मागचा काहीच संबंध आहे, पण मला माहित होते हा मुलगा चांगला तरुण होता आणि चांगलं करत होता, म्हणजे ह्या पोरगासाठी आपल्याला भांडायला लागणार. माझा काही विषय नसताना त्यांच्या कोचेसला घेऊन आम्ही भांडलो आणि यंत्रणा लावून त्याच्या शाळेतनं सगळ्या त्या मुलाची हिस्ट्री काढली. जसं त्यांना कळालं की आम्ही शाळेतनं माहिती गोळा करायला त्या शिक्षकांना माफी मागितली आमची आणि आम्ही चुकल्याने आम्ही मुलग्याचं नाव मागे घेतोय आणि त्या मागच्या मुलग्याचं चांगलं झालं. कसं आहे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असते ना त्याच्यावर जन्मतारीख ही नमून असते. तुम्ही जर 11वी 12वी लागून वय जर कमी केला तर ते हा पुरावा लागत असते. आणि आधार कार्डचा थंब असतो, आधार कार्डच्या थंबावर पण माणूस कळू शकतो की त्याने वय कमी केलंय का नाही जास्त. बरोबर आहे अगदी. पालक लोक आज विश्वासानंच फक्त भरणा स्पोर्ट्स कडे बघतात मॅडम, की इथे गेल्या मुलाचं काय तर चांगलं 100%. आणि झालंय की लहानापासून जी मुलं मायापाशी 9-10 वर्षाची 8-10 त्यात चांगल्या ठिकाणी नोकरीला. म्हणजे तुम्ही जी संस्था स्थापन केली खरंच त्याचा उपयोग आज सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी होतोय, अगदी तुमच्यापासून प्रशिक्षक म्हणून तिथपासून आज सगळे विद्यार्थी घडवण्यापर्यंत. आणि या संस्थेत तुम्ही असंच सुरू करायची म्हणून संस्था सुरू केलीत, पण आज त्याचा खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि तरीही तुम्ही एकटे त्या ठिकाणी मुकाबला करण्यासाठी समर्थ आहात. आणि खरंच एक खूप छान कौतुकास्पद असं आहे, तुमचं कर्तृत्व खूप सर्वदूर पोहोचलेलं आहे आणि अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो अशी आमच्या सर्वांकडून इच्छा आहे. तर आज बामणे सर तुम्ही वेळात वेळ काढलात, तुमच्या मुलांच्या मधून तुमच्या संपूर्ण बिझी शेड्यूल मधून आज आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि आपल्या संपूर्ण ऍथलेटिक्स सायकलिंग या खेळांबद्दलची माहिती एक खेळाडू म्हणून आणि एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही आमच्या सर्व श्रोतृ वर्गाला दिलीत. अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला त्याबद्दल मी या संपूर्ण आकाशवाणी टीम तर्फे तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, प्रशिक्षणापासून ते उच्च स्पर्धेपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवरती प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून एक खेळाडू आणि एक उत्तम नागरिक घडवणं ही जबाबदारी अतिशय सहजरित्या बामणे सर पेलतात. अनेक त्यांनी आपल्याला अविस्मरणीय प्रसंगही सांगितले. असंख्य सुखद धक्के आपल्याच खेळाडूंकडून कशा पद्धतीने आपल्याला मिळतात याचाही सुरेख अनुभव त्यांनी आपल्याला सांगितला. काही खेळाडूंच्या आठवणी सुद्धा त्यांनी आपल्या समोर उलगडून दाखवल्या. या आणि अशा असंख्य गोष्टी आत्ताच आपण प्रशांत बामणे सरांकडून जाणून घेतल्या. ऍथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग आत्ताच आपण ऐकला. श्रोतेहो, आता क्रीडांगण या कार्यक्रमाची वेळही संपत आली. पुन्हा भेटणार आहोतच एक नवा विषय आणि नवीन मान्यवरांसोबत क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये पुढच्या भागात.